आताच्या क्षणाचे सर्वात महत्वाचे अपडेट्स आपण बघत आहोत. आपण बघितलं की वादग्रस्त व्हिडिओ नंतर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आपल्याला तणावपूर्ण वातावरण बघायला मिळालं. अनेक जमाव जो आहे पोलीस स्थानकाच्या बाहेर देखील आला होता. कुठेतरी आज या विषयावरती महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. संबंधित जी काही तरुणी होती तिची जामीन जी आहे ती कोर्टाने फेटाळली अशी देखील आपल्यापर्यंत माहिती आली. आपल्यासोबत राणी मॅडम असणार आहे, सचिन दादा असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया की नेमकं काय घडलं आज कोर्टामध्ये, काय माहिती देत आहात. जय श्रीराम सर्वांना. मी श्री सचिन भगवान धुळे, आंतरराष्ट्रीय बजरंग दल कोकण प्रांत मंत्री. हा जो काही श्रीरामांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान होता, तो विधान संपूर्णपणे हिंदूंची भावना दुखावणारा होता. त्यानंतर पोलीस प्रशासनाने देखील याच्यावरती चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि हिंदुत्ववादी संघटना असतील किंवा हिंदू युवक असतील, सर्वांनी याच्यावरती संयमी भूमिका ठेवली आणि त्यानंतर कायद्यावर विश्वास ठेवला आणि आज कायद्याचा विजय झालेला आहे. आणि मी सर्वांना हे आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी आता शांत आणि संयमी राहावं आणि कायद्यावर विश्वास ठेवावा. हा प्रकरण आता न्यायालयीन प्रविष्ट असल्या कारणे त्या मुलीच्या फोटो बनवणे, तिच्यावरती कमेंट करणे, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. कारण याच्यातून चुकीच्या देखील कमेंट वगैरे तुम्ही करता आणि त्याच्यातून आपल्या पोरांवर देखील गुन्हा दाखल होत आहेत. अशा घटना घडलेल्या आहेत. त्या मुलीकडून जशी चूक झाली तशी तुम्ही देखील करू नका. माझं एक सांगणं आहे की